नमस्कार मंडळी, माझं नाव मंजुषा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे मुंबईजवळच्या अशा एका शहरात जिथे इतिहास आणि अध्यात्म एकत्र नांदतात. आपण नेहमी अंबरनाथच्या शिवमंदिराबद्दल ऐकतो, पण आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अशा 3 जागा दाखवणार आहे ज्या एका दिवसात तुम्ही कव्हर करू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा अंबरनाथ प्रवास. पहिलं ठिकाण आहे प्राचीन अंबरनाथ शिवमंदिर. हे मंदिर 1060 सालात शिलाहार राजा चित्तराज यांनी बांधायला सुरुवात केली आणि मुमणी राजांच्या काळात ते पूर्ण झालं. बघा हे कोरीव काम, याला भूमिज शैली म्हणतात. या दगडांवर तुम्हाला देवदेवता, यक्ष आणि नर्तिकांच्या मूर्ती दिसतील. लोक म्हणतात की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं, पण अर्धवट राहिलं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हे मंदिर वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे. आतला भाग म्हणजे येथील शिवलिंग जमिनीखाली आहे, जिथे जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावं लागतं. तिथली ऊर्जा खरोखरच वेगळी आहे, पण शूटिंगसाठी परवानगी नसल्याकारणाने तिथले व्हिज्युअल्स मला घेता आले नाही. शिवमंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर हे दुर्गामातेचं मंदिर आहे. शिव आणि शक्ती यांचं हे सान्निध्य खूप खास आहे. हे मंदिर खूपच प्रसन्न आणि शांत आहे. इथे येऊन थोडा वेळ बसलं की मनावरचा ताण सगळा निघून जातो. नवरात्रीमध्ये इथे खूप मोठी जत्रा असते आणि खूप गर्दी असते. जर तुम्ही अंबरनाथला येणार असाल तर हे मंदिर मिस करू नका. तर आता आपण चाललो एक अशा ठिकाणी ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. ते म्हणजे सृष्टीश्वर शिवमंदिर. हे एका टेकडीवर वसलेलं आहे. इथली शांतता आणि वरून दिसणारा अंबरनाथचा नजारा म्हणजे पर्वणीच. याला सृष्टीश्वर का म्हणतात हे इथे आल्यावरच कळतं. हे मंदिर थोडं उंचावर असल्याकारणाने इथे येताना छोटासा ट्रेक केल्याचा फील येतो. संध्याकाळच्या वेळी इथे येणं खूपच सुखद असतं. आता मी तुम्हाला इकडे कसं यायचं हे तुम्हाला सांग. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरून तुम्ही शेअरिंग रिक्षाने किंवा खाजगी रिक्षाने 10 ते 15 मिनिटात शिवमंदिरापर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा अंबरनाथ दौरा. तुम्हाला या 3 ठिकाणांपैकी कोणतं ठिकाण सगळ्यात जास्त आवडलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.